नो मॅम. बर जात आहे. शाळेत झालं, अजून घरातल्या गणपती बाप्पाचं विसर्जन व्हायचंय. बरं, आपल्या घरात गणपती बाप्पा असले किती मस्त वाटतं ना, एकदम 6 तारखेला. भारी वाटतं ना. हो मॅम. गुड. चला, मला एक जनरल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो झाला ना की मग आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. आपण विचारायचं असं आहे, मला सांगा, तुमच्या आजूबाजूला गणपती विसर्जनामुळे तुम्ही कुठल्या प्रकारचं प्रदूषण झालेलं पाहिलंय का? येस मॅम. येस मॅम. प्रदूषण पाहिलंय? हो मॅम. कुठलं प्रदूषण झालेलं पाहिलंय सांगा? नदी ते गणपतीच्या मूर्त्या रंग आणि त्यांचे ते लिक्विडनी बनलेले ते पाणी बरोबर. पाण्यामध्ये गणपती विसर्जित करतात. बरोबर आहे. अजून मॅम त्या मातीपासून खूप वेगळी असते, त्यामुळे पाण्यात विसर्जन केल्यामुळे खूप प्रदूषण होते. बरोबर. पाण्यामध्ये आपण जे काही नदी असतात, तलाव असतात, तिकडे गणपती विसर्जित करतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे तिथे प्रदूषण झालेलं दिसतं आपल्याला. बरोबर. अजून काय वेगळ्या प्रकारचं तुम्हाला प्रदूषण झालेलं दिसतं, आठवतं? अजून भरपूर कचरा टाकतो आपण त्याच्यामध्ये. सांगा. गणपतीचं विसर्जन गणपतीचा अपमान होतो. आपण गणपतीच्या पूजेसाठी केलेल्या सामग्री नदीमध्ये टाकतो. बरोबर. त्याच्यामध्ये डेकोरेशनचं खूप सामान असतं. आता तरी बऱ्यापैकी लोक सजग झालेत. आमच्या लहानपणी तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे रिव्हरचं पण पोल्युशन होतं. करेक्ट, एकदम बरोबर आहे. वॉटर रिव्हरचं पोल्युशन होतं. बरोबर. वॉटर पोल्युशन. मॅम आपण गणपती विहिरीत टाकला तर आपण त्या केमिकल ते पाण्यात मिसळून आपण ते पाणी पिलं तर आजारी पडू शकतो. एकदम करेक्ट बोलताय तुम्ही. परफेक्ट सांगताय. बघा, आपण जे यापेक्षा आपण इको फ्रेंडली गणेश बसवायला पाहिजे घरी. बरोबर. मग इको फ्रेंडली गणेश कसा बसवतात? काय करतात त्याच्यात सांगा जरा. म्हणजे आपण घरच्या घरी ना मातीचा गणपती बनवायचा आणि तो घरी विसर्जन करायचं आणि त्यावर झाड लावायचे. बरोबर. म्हणजे आपल्या गणपतीची मूर्ती आपणच बनवायची. आपल्याला आठवण पण राहते मॅम गणपती बाप्पाची. आम्ही स्वतः गणपती बनवले, त्याच्यात बी टाकले आणि ते ऐका एकेकाचं ऐका. आपल्या मित्राने ऑलरेडी एक गोष्ट सांगितली, ते तुम्ही आधी ऐका, मग बाकीच्यांनी सांगा. आपण सगळेच बोलूया. आपला विषय जास्त तो आहे. मुद्दाम तुम्हाला मी विचारले कारण करंट टॉपिक आहे गणपती बाप्पाचा. त्याने काय सांगितलं, गणपतीची मूर्ती आपणच आपली बनवायची आणि आपल्याच घरी विसर्जित करायची. आपल्याला त्याची आठवण राहते की आपल्या घरातला बाप्पा आहे, आपणच त्याची पूजा केली आहे. तितका चांगला विचार आहे. पण जरी आपल्याला, आता मी काही खूप सुंदर मूर्ती नाही बनवू शकत, मला माहितीये मी किती डेंजरस काम करू शकते. तो गणपती 5-6 दिवस 10 दिवस टिकली पण तर पाहिजे ना ती मूर्ती भंगायला नको. पण मी अशी मूर्ती तर आणू शकते ना, जरी मला नाही बनवता आली मातीची मूर्ती, तरी पण अशी मातीची मूर्ती मी आणू शकते. आमच्या शाळेत खूप मूर्ती बनवल्या आणि नंबर पण काढले. हो, आमच्या इकडच्या शाळांमध्ये पण हे झालं. मुलांनी गणपतीच्या मूर्ती बनवल्या आणि त्याचं असं मस्त असं टेबलवर सगळे मांडून ठेवले होते आणि सगळे छोटे गणपती, मोठे गणपती, आणि 5वी-6वीच्या मुलांनी रंग पण आणले होते. त्यांना ते रंगवलं, मोदकाला रंगवलं, त्याच्या आसनाला रंगवलं, खूप सुंदर सुंदर गणपती केले होते. पण मला काय म्हणायचंय, ते गणपती 10 दिवस टिकले पाहिजे ना. म्हणजे जे मूर्तिकार असतात त्यांना ती आयडिया माहिती असते. आज आपण बनवलेली मूर्ती खूप सुंदर आहे. म्हणजे आमच्याकडे तर आखाड्यातली माती घेऊन गेले होते आणि त्याच्यापासून ती मूर्ती बनवली. वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती, त्याच्या मागे उंदीर मुलांनी बनवल्या आणि खूप सुंदर बनवल्या. पण मला काय म्हणायचंय, माझ्याकडे तो गणपती 10 दिवस राहणार आहे, तर त्या गणपतीच्या मूर्तीला काही व्हायला नाही पाहिजे. मी जर एक्सपर्ट नसेल तर मी फक्त मातीची गणपतीची मूर्ती आणेन. ह्याच्यावरती आमच्या इकडे शेजारचे जे आहेत ना काकू, त्यांनी काय केलं माहितीये का, एकच मूर्ती त्यांच्याकडे आहे. दरवर्षी ते ती मूर्ती आणतात, पण ती मातीची नाहीये, ती फायबर मटेरियल असं काहीतरी वेगळंच मटेरियल असं ना, मार्बल फायबर असं काहीतरी वेगळंच मटेरियल आहे. तीच मूर्ती ते आणतात आणि दरवर्षी ते त्याची पूजा करतात. वर्षभर त्याला वरती दुसऱ्या एका रूम मध्ये ठेवून देतात. म्हणजे दरवर्षी वेगळी मातीची मूर्ती आणत नाहीत, मूर्ती सेमच असते, पण गणपती दरवर्षी त्यांच्याकडे येतो. किंवा पंचधातूची मूर्ती पण बनवतात आणि त्या मूर्तीची पण पूजा करतात. म्हणजे काय, मातीचं प्रदूषण टळेल असा एक विचार.
आमच्या घरी जी गणपतीची मूर्ती आली होती यावर्षी सोलापूरची लाल मातीची गणपतीची मूर्ती होती. ह्याच्या आधी पण आमच्याकडे गणपतीची मूर्ती मातीचीच यायची, शाडूच्या मातीची, पण ती चिकण माती असते ना, तर ती लवकर विरघळत नाही. मग त्यात आणि आमचं विसर्जन आम्ही टब मध्ये करतो. टब मध्ये छान अशी फुलं बिले टाकतो आणि मग त्यात तो गणपती बाप्पा विसर्जित करतो. मग तो आपल्याच घरी असतो, 2-3 दिवस तो विसर्जित होईपर्यंत दिसत राहतो. पण चिकण मातीचा गणपती म्हणजे आपला जो काही असतो ना शाडूच्या मातीचा गणपती, त्याला विरघळायला खूप वेळ लागतो. मग यावर्षी आम्ही लाल मातीचा गणपती आणला होता. आज संध्याकाळी म्हणजे रात्री विसर्जित केला, दुसऱ्या दिवशी सकाळी तो पूर्ण पाण्यामध्ये विरघळला होता, ऍब्सोल्युटली पूर्ण डिझॉल्व्ड. इतकं छान वाटलं माहितीये का. आणि मग ती मध्ये आम्ही आमच्या गार्डन मध्ये झाडांना सगळीकडे टाकली. म्हणजे आपला गणपती बाप्पा आता आपल्याच घरात आहे, एका वेगळ्या रूपात आहे. तिकडनं नवीन बिया उगवल्या, ते नवीन झाडं येतील, किती छान गोष्ट आहे. असं करू शकतो आपण. अजून काय करू शकतो? हे तर झालं मूर्तीबद्दल. कचऱ्याबद्दल काय करू शकतो? आमच्या इथे डोंबिवलीमध्ये म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा निर्मल्य कलश असायचे. घरोघरी गणपती बाप्पा असतो आणि कचरा व्यवस्थापन निर्मल्याचं किंवा त्याच्याबरोबर ते काही आपण जे काही पत्री फुलं जे काही भरपूर वाहतो ना गणपती बाप्पाला पूजेच्या दिवशी, त्या सगळ्याचं कलेक्शन करायचं आणि त्याच्यापासून कंपोस्ट खत बनवायचं. आमच्याकडे गणपती मंदिर आहे डोंबिवलीमध्ये, खूप मोठं गणपती मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये हा सगळा कचरा जमा करायचे आणि त्याच्यापासून तिथे गांडुळापासून खत निर्मिती करायची. हा प्रकल्प तिकडे चालायचा आणि मग नंतर तो वेगवेगळ्या झाडांच्या ठिकाणी वगैरे ते खत म्हणून वापरायचे. पण निर्माल्य कलशामधला सगळा निर्माल्याचा जो काय म्हणतो आपण त्याला, काइंड ऑफ ओला कचरा पण रिसायकलेबल कचरा असा त्याच्यात टाकायचे आणि तो सगळा जमा करून त्याच्यावर प्रक्रिया करायचे. तर अशी पण एक चांगली गोष्ट करता येते. आपल्याच घरातला गणपती असेल, आपल्याच घराच्या आजूबाजूला जागा असेल, तर आपण नक्की आपल्या इथल्या त्या पाना फुलांमध्ये ती पानं टाकू शकतो निर्माल्याची. ओके. पण मी तुम्हाला हे सगळे विचारते, ह्याच्या मागचं कारण तुम्हाला कळलं का? की का बरं आपण हा विषय आज घेतलाय, कशा करता आपण एवढी चर्चा करतोय? जेवणातले माहितीचा आपला क्लास आहे. हा, श्रावणी हात का वर केलाय, काय सांगायचंय का या प्रश्नाचं उत्तर? त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. बोला, काय नाव आहे? अपर्णा नाव आहे का? AP नाही, अप्पा असं काहीतरी नाव आहे. अप्पा शिंदे. बोला. पण ताई वेगळीच आहे कोणतरी. बोल ग. मॅम, याचं कारण असं आहे की आपण आपले परिसर स्वच्छ कसा ठेवायचा. बघा, आपण गणपतीची मूर्ती बनवत नाही, आपण गणपतीची पूजा करत नाही, आपण घरातल्या ज्या गोष्टी चालल्या त्याच्यात फक्त थोडीफार मदत करतो. अजूनही आपण घरामध्ये लिंबू टिंबू लोक आहेत, हो की नाही? 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी तुम्ही गणपती आणलात तरी पण तुम्ही लिंबू टिंबूच असाल, मी सांगते तुम्हाला. कारण की आपल्या घरात मोठी माणसं असतात, त्यांना असं वाटतं की आपल्याला काही कळत नाही, त्याच्यामुळे ते आपल्याला रागवतच असतात. पण सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या गोष्टींचा विचार आपण आतापासून करायचा. बघा, तुम्ही 7वी पर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. तुम्हाला याच्या आधी पण प्रदूषण हा विषय होता. 5वी 6वी 7वीला कधीतरी नक्की प्रदूषणाचा धडा झालाय. त्याच्यामुळे तुम्हाला जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण ह्या सगळ्यांची माहिती मिळालेली आहे. तुम्ही बनवता का ह्या सगळ्या गोष्टी? तुम्ही करता का हे प्रदूषण? तुम्ही करता प्रदूषण? तुम्ही काही करत नाही, तुम्ही त्याचा फक्त एक भाग आहात. पण तुम्हाला ह्या गोष्टींची जाणीव व्हावी आणि तुम्ही चुकीच्या गोष्टी करू नये असा त्याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर? आपण त्या गोष्टी योग्य पद्धतीने कराव्या. आपल्या पुस्तकामध्ये अभ्यासामध्ये आपण त्या वाचल्या आहेत, आपल्याला माहिती आहेत. तर आपण जेव्हा समाजात जातो तेव्हा आपण ह्याचा विचार करून काम करावं, म्हणून ते विज्ञानात दिलेलं आहे. ह्याला काय म्हणतात माहिती का? जनजागृती. पुस्तकामध्ये धड्यामध्ये शिकलेल्या गोष्टी माणसाला लक्षात राहतात, त्याचा वापर करावा, त्या डोक्यात फिट कराव्या आणि एक चांगला नागरिक म्हणून आपण त्याचा आयुष्यामध्ये वापर करावा, हा उद्देश म्हणून ते धडे दिलेले आहेत. आणि हा धडा आहे आपल्या पुस्तकामध्ये, म्हणून आपला विषय आजचा पोल्युशनच आहे. विषयाला सुरुवात करूया. मी PPT ऑन करते. ठीक आहे. मुळात विषयच पोल्युशन आहे आणि पोल्युशन बद्दल तुम्ही मला भरपूर माहिती सांगितली. आता चित्रांमध्ये भरपूर प्रश्न असतील, ते मी तुम्हाला विचारेन. कोणी अनम्यूट करा आणि बोलू शकता. फक्त एकाने बोलल्यानंतर दुसऱ्याने ऐका, म्हणजे तुम्हाला सगळ्यांची वेगवेगळी आणि प्रत्येकाने वेगळं उत्तर द्यायचं. बरं का? एकाने जे सांगायचं तेच परत कोणीतरी सांगायचं नाही, नवं सांगायचं. बरं, ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय ते आता सांगा. प्रदूषण, मोठ्या मोठ्या कारखान्यामधून धुराचं पोल्युशन होत दिसत आहे. बरोबर, बरोबर उत्तर दिलं तुम्ही. प्रदूषण, वायू प्रदूषण, मोठे मोठे कारखाने, त्याच्यामधनं धुराचे लोट निघतात. तिथे एक पवन चक्की सुद्धा दिसत आहे. चांगली गोष्ट पण एक पवन चक्की आहे तिथे. एक चांगली गोष्ट आणि बाकी सगळ्या गोष्टी बघा काय आहेत?
धुराचे लोटच्या लोट प्रदूषण. इथे- हे असं तुम्ही चित्र पाहिलंय का कधी? धूर निघतोय. असं खरं खरं चित्र पाहिलंय का मॅम तुम्ही? बिल्डिंग्स दिसत आहे. हो मॅम मी पाहिलेलं आहे. बरोबर. कुठे पाहिलंय तुम्ही? मॅम मुंबईला पाहिलं आहे. नाशिक. सिटी पुण्यात. बरं. तुम्ही कुठल्या तरी बरं तुम्ही कुठल्या तरी MIDC एरियामध्ये गेलात ना, कुठल्याही जिल्ह्यामध्ये MIDC एरिया असतो बघा, तिथे तुम्हाला एकतर असे वेगवेगळे भयंकर वास येतात किंवा असं कुठेतरी धूर निघाला चिमणीच्या इकडनं वरनं किंवा काहीतरी असं वेगळ्याच आपण एरियामध्ये आलोय, हॉन्टेड प्लेस मध्ये, असं काहीतरी फिलिंग येतं. कारण ते वातावरणच तिथलं तसं असतं, बरोबर की नाही? मॅम श्रीरामपूरला आहे असं आहे का? MIDC. खूप सारे इंडस्ट्री असतील. हा, जिथे खूप इंडस्ट्री असतात ना, तिथे हे खूप सामान्य चित्र आहे. बघा, हे जे आहे ना, हे जस्ट एक एक्झाम्पल आहे. आता पोल्युशन आणि त्याचे टाइप्स परत पुस्तकामध्ये आपण बघू ना, तेव्हा तुम्हाला आणखीन नवीन चित्र दिसतील. बघा, पोल्युशन म्हणजे काय? पोल्युशन इज द प्रेझेन्स ऑफ अनडिझायरेबल सबस्टन्सेस और कंटॅमिनंट्स इन द एन्व्हायरमेंट दॅट कॅन हॅव हार्मफुल इफेक्ट्स ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड द इकोसिस्टीम. सी, व्हॉट वी ऑलरेडी नो इज इकोसिस्टीम म्हणजे काय? इकोसिस्टीम इज द कॉम्बिनेशन ऑफ द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अराउंड अस. आपल्या आजूबाजूला असलेल्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्सना एकत्र मिळून जी काही बनते ती आपली इकोसिस्टीम. सो देर आर बायोटिक फॅक्टर्स, सगळे लिव्हिंग थिंग्स, त्याच्यावरती अवलंबून असलेले अबायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्सवर अवलंबून असलेले आपण, बरोबर ना? ह्याचा इंटरमिक्सचर येते इकोसिस्टीम म्हणजे. पण पोल्युशन म्हणजे काय? आपल्या इकोसिस्टीम मध्ये एखादा अनडिझायरेबल सबस्टन्स किंवा कंटॅमिनंट आला. अनडिझायरेबल, डिझायरेबल म्हणजे चांगला, ज्याची आपण इच्छा करतो. अनडिझायरेबल म्हणजे रॉंग, बॅड. कंटॅमिनेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये, कंटॅमिनेशन या शब्दाचा अर्थ आहे की प्रदूषित करणारा. पाणी कंटॅमिनेटेड आहे, त्याच्यामध्ये इन्फेक्शियस जर्म्स आहेत, असं वाक्य तुम्ही जर कधी कुठे ऐकलं, एखादा मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणाला, त्याचा अर्थ काय आहे? कंटॅमिनेशनचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये काहीतरी ऍड झालंय जे चांगलं नाहीये, बरोबर? म्हणजेच काय, अशा आपल्या इकोसिस्टीम मध्ये एखादा अनडिझायरेबल सबस्टन्स आला काय किंवा कंटॅमिनंट आला, तर आपण काय म्हणतो की ती सिस्टीम, ती एन्व्हायरमेंट काय आहे, ती आता पोल्युशन मध्ये गेलेली किंवा इट इज पोल्युटेड, बरोबर? आता त्याचे टाइप्स वेगवेगळे आहेत. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन. त्यातला पहिला जो आहे तो आपण बघतोय तो आहे एअर पोल्युशन. ऑलरेडी द पिक्चर हॅज गिवन दी टॉपिक, व्हॉट इज एअर पोल्युशन. द व्हेरी फर्स्ट पिक्चर दॅट वी सॉ, कंपनी होती, तिच्याकडनं असं मस्त मोठे मोठे धुळीचे लोट, धुराचे लोट असे वाहत होते. तर हे सिम्पल एक्झाम्पल आहे एअर पोल्युशनचं. पण त्याचे रिझन्स काय, म्हणजे कॉजेस काय, कशामुळे एअर पोल्युशन होतं? द व्हेरी फर्स्ट इज फॉसिल फ्युएल्स. फॉसिल फ्युएल म्हणजे काय रे? काय वाटतं तुम्हाला फॉसिल फ्युएल म्हणजे काय? मॅम पेट्रोल डिझेल. मॅम पेट्रोल डिझेल. बरोबर आहे, पण ते कसे बनतात माहितीये का तुम्हाला? नो मॅम. ऐका, मॅम ते इंटरेस्टिंग स्टोरी. काय काय? जमिनीत मिळतात. बरोबर, जमिनीत मिळतात. पण बघा, आता विचार करा, हजारो वर्षापूर्वी जिथे काहीतरी लिव्हिंग थिंग्स होत्या, काही प्राणी होते, काही वनस्पती होत्या, काही अॅनिमल्स, जे काही होते ते अचानक जमिनीखाली दाबले गेले. भूकंप झाला असेल, काहीतरी झालं असेल, मॅम युद्ध झालं असेल, कोणाचं युद्ध, युद्धामुळे ठीक आहे, पण त्याचं कारण काय आहे? फॉसिल फ्युएल मध्ये काय होतं की दोन दगडांमध्ये किंवा खूप कमी जागेमध्ये त्याचे दाबले जातात, खूप हाय प्रेशर मध्ये. आणि हे सगळे जे काही वापरतोय ना आपण, हे काय आहेत माहितीये का? ऍक्च्युली कोणते तरी लिव्हिंग थिंग्स आहेत जे कन्वर्ट झालेत हाय प्रेशर टेम्परेचरमुळे अशा वेगळ्याच गोष्टींमध्ये. त्याच्यापासून आपल्याला कोल मिळतो, नॅचरल. तुम्ही जे म्हणाल ना, पेट्रोल, डिझेल आणि नॅचरल गॅस, हे सगळे त्याच्यामधनं आलेत. मग ते कोणते तरी अॅनिमल्स, प्लांट्स आहेत जे की असे दाबले गेले होते हाय प्रेशर मध्ये. विचार करा, तुम्हाला ते हडप्पा, मोहेंजोदडो वगैरे माहितीये की नाही? अशी एक पूर्णच्या पूर्ण सिव्हिलाइज्ड सोसायटी अचानक जमिनीखाली, पूर्णच्या पूर्ण शहरच्या शहर जमिनीखाली गेलं. किती जिवंत लोक असतील, किती झाडं असतील, किती प्राणी असतील, काय काय असेल. त्या शहराचे अवशेष उत्खननानंतर सापडलं की इतकं डेव्हलप शहर होतं तिथे. आंघोळीच्या वेगळ्या जागा, रस्त्यांची मांडणी, चौरस सगळे आणि काटकोनातले रस्ते, एवढं थॉटफुल सिव्हिलायझेशन ते होतं. आणि ते अचानक जमिनी खाली सापडलं म्हणजे ते गाडलं गेलं अक्षरशः. असं काही होऊ शकतं.
कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं, कधीही होऊ शकतं. आणि हे असं भूतकाळामध्ये ऑलरेडी पृथ्वीवर झालेलं आहे. आणि त्याच्यामधून जे काही आता आपण काढलंय, खोदून काढलं म्हणजे जमिनीखाली गेलं कुठून होतं, असंच दाबलं गेलं, चिरडलं गेलं आणि मग त्या हाय प्रेशरमध्ये ते बदललं. कारण की हे सगळे ऑर्गॅनिक मॅटर आहेत. ऑर्गॅनिकचा अर्थच आहे की सेंद्रिय, ज्याच्यामध्ये नॅचरल कंटेंट आहे, निसर्गापासून बनलेले आहेत. निसर्गापासून कोण बनलं? तुम्ही, मी, सगळे लिव्हिंग थिंग्स, बरोबर. मग त्याच्यात बदल होतात, त्याला फॉसिल फ्युएल्स असं म्हणतात. मग ह्या फॉसिल फ्युएलला तुम्ही बर्न केलं की त्याच्यापासून वायू निर्माण होणारच. पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, कोल, जेव्हा तुम्ही जाळता, बर्निंग झाले की गॅसेस येणार. जेव्हा एखादी गोष्ट जळते, धूर होतो की नाही, त्याच्यामधनं काय तयार होतं? पोल्युशन. दुसरं आणि खूप डेंजरस आणि महत्वाचं उदाहरण, व्हेइकल एमिशन्स. बापरे, तुमच्यापैकी किती लोक ट्रॅफिक सिग्नल वरती अडकलेत? आणि मला तुमचा जरा अनुभव सांगा. टीचर मी सांगा, कोणी सांगा, कसा होता तुमचा अनुभव सिग्नलवर अडकण्याचा? बापरे, कसं काय काय सुरू असतं आजूबाजूला, सांगा जरा मला. खूप हॉर्नचा आवाज येतो, चालू गरम होतं. आपल्याला वाटतं कधी व्हॉइस पोल्युशन होतं त्याच्याने. बरोबर आहे, त्यामुळे आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. बरोबर आहे. पोल्युशनचं मी ना एक ऍड लावणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे ती ऍड. तोपर्यंत आपण बोलूया की ह्याचा जो परिणाम असतो ना, मी पण खूप वेळा ट्रॅफिक सिग्नल वरती अडकले. आई शपथ, पॅ 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 पॅ, मध्ये सायरन वाजतो, कुठेतरी आपल्या ह्या जात असतात, काय बरं म्हणतात, अँब्युलन्स जातात, पोलिसांच्याकडे जातात, त्यांचे आवाज असतात, टी टॅ टी टॅ, कोणतरी हॉर्न मारत असतं आणि मग ते गाड्यांचे धड 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 आवाज. आणि मग ट्रॅफिक पोलीस ते गाड्या पुढे काढत असतात. हो ना. आणि तो म्हणजे ह्या सगळ्या गोंधळामध्ये आपल्या त्या गडबडीमध्ये डोकं असं भणभणायला लागतं, असं वाटतं आपण कधी इकडनं बाहेर पडतोय, हो की नाही. परिणाम आपल्यावरच होतात. खरंच आहे. तर अशा ट्रॅफिक मध्ये जेव्हा आपण अडकतो तेव्हा असं कधी इकडनं बाहेर पडतो अशा परिस्थितीमध्ये असतो, बरोबर ना. तर ही जी परिस्थिती आहे ही आपण सगळ्यांनी अनुभवली. आणि ह्याचं कारण काय आहे की आपल्या आजूबाजूला हवा, जी हवा आपण ज्याचा काय बरं म्हणतो, ब्रीदिंग मध्ये आपण घेतो, तीच पोल्युटेड असते. त्याच्यामुळे आपल्याला खूप कसतरी होतं, बरं. तर हे अनुभव आपण सगळ्यांनी ऑलरेडी घेतलेले आहेत. आता आपल्याला बघायचंय की ह्या एअर पोल्युशनचे अजून काय 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 घटक असतात. मला तुम्हाला ना एक ऍड दाखवायची, खूप मस्त ऍड आहे ती. पूर्वी यायची, एक मुलगा त्याच्या बाबांबरोबर जात असतो आणि ते गाडीमध्ये बसलेले असतात. मी ते शोधतेय, एक मिनिट. तोपर्यंत मला जर तुम्ही हा अनुभव सांगा की ह्या एअर पोल्युशनचे दुष्परिणाम काय होतात. आपण खूप लोक आजारी पडतात. मॅम, आपला जो सूर्याजवळचा ओझोन लेअर आहे त्याला धोका पोचतो. बरोबर बरोबर. अजून आपल्या जीवावर हे मोठ्या प्रमाणात बेतू शकते. यापासून आपल्याला खूप मोठा त्रास होऊ शकतो. बरोबर. ती ऍड मला सापडली, 2 मिनिटं. मी जरा ती ऑन करते 2च मिनिटं. मला तुम्हाला दाखवायची आहे ती ऍड. कसली इंटेलिजंट ऍड, मला फार आवडली होती ती. दिल्लीमध्ये पण खूपच एअर पोल्युशन आहे. यू आर राईट. दिल्लीमध्ये लयच पोल्युशन. तिथे ऑड इव्हन नंबरच्या गाड्या चालतात, माहितीये ना तुम्हाला. आता बघा, मी ऍड लावते, तुम्हाला आवाज येतोय का बघा. तुम्ही बघितली पण असेल ऍड, मला फार आवडते. काही काही ऍड ना खूप मस्त असतात, इंटेलिजंट ऍड. तुम्हाला दिसते स्क्रीन, मी ऍड लावली आहे बघा. आवाज येतोय का बघा. मॅम दिसत नाहीये. सायकल रिपेअर शॉप.
मैंने सोच लिया है, जब मैं बड़ा हो जाऊंगा ना, तब मैं साइकिल रिपेयर की दुकान खोलूंगा। क्या? क्यों? जिस तरह आप सब पेट्रोल वेस्ट कर रहे हैं, फ्यूचर में तो पेट्रोल बचेगा ही नहीं, तब तो सब साइकिल ही चलाएंगे ना। खुद ही सारा पेट्रोल खत्म करेंगे या कुछ अपने बच्चों के लिए भी छोड़ेंगे? प्लीज कम से कम सिग्नल पे तो इंजन ऑफ कीजिए। Download the BCRA Android app to know more about saving fuel. थांबा, पुन्हा बघा. व्हॉल्यूम वाढवलंय मी. आता ऐकू आलं ना वाव तुम्हाला? मॅम, झक्कास, खूपच आवडली. थांबा, खूप पुन्हा बघू. मॅम आवाज आला ना? पुन्हा ऐका. मॅम परत लावा ना. बोला. हा लावणारच आहे. आवाज आला ना, फक्त एवढं सांगा. आता मी आवाज वाढवणार होते कारण. यस मॅम. येस मॅम. यस मॅम आला. बघा आता लावते. साइकिल रिपेयर शॉप। मैंने सोच लिया है, जब मैं बड़ा हो जाऊंगा ना, तब मैं साइकिल रिपेयर की दुकान खोलूंगा। क्या? क्यों? जिस तरह आप सब पेट्रोल वेस्ट कर रहे हैं, फ्यूचर में तो पेट्रोल बचेगा ही नहीं, तब तो सब साइकिल ही चलाएंगे ना। खुद ही सारा पेट्रोल खत्म करेंगे या कुछ अपने बच्चों के लिए भी छोड़ेंगे? प्लीज कम से कम सिग्नल पे तो इंजन ऑफ कीजिए। Download the BCRA Android app to know more about. बरोबर आहे की नाही? विचार करा. जी गोष्ट आम्ही सांगतोय की बरोबर आहे. संपले तर आपल्याला पुढे सायकलवर जावं लागेल. आणि ते सायकल पण म्हणजे हा एक प्रकारचा त्या मुलाने त्याच्या बाबांचे डोळे उघडण्याचा खूप भारी, म्हणजे एकदम मला ही ऍड काही इतक्या इंटेलिजंट असतात. तशी तुम्ही ती धाराची ऍड बघितली, एकदम छोट्या मुलांची ती ऍड. तो स्टेशनवर जाऊन बसलेला असतो, छोटा मुलगा चिडलेला असतो आणि तिकडनं ते रामू काका येतात, त्यांचे ते पत्र देणारे काका. तो म्हणतो, अरे रामू काका. ते काका म्हणतात, अरे तुम यहाँ क्या कर रहे हो? तो म्हणतो, सब गुस्सा करते हैं, मैं घर छोड़ के जा रहा हूँ. ते म्हणतात, अच्छा लेकिन मम्मी ने तो घर पे जलेबी बनाई है. म्हणतो, जलेबी? लगेच सायकलवर बसून तो घरी जातो आणि जिलबी खातो. म्हणजे छोटी मुलं आपल्याला कितीतरी गोष्टी सांगतात, हेल्दी खा. म्हणजे सांगती ऍड आहे धाराची, पण ती इतकी इंटेलिजंट ऍड आहे. तर घर सोडून जायचं, त्याचे बाबा म्हणतात, जाना तो है लेकिन अभी कुछ साल बाकी है. म्हणजे मोठं झालं की तो जाईल, पण तोपर्यंत तो घरात हेल्दी खाईल. आणि ते ऑइलची ऍड होती, पण विचार करा किती इंटेलिजंट, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी किती व्यवस्थित मांडल्यात त्यांनी. म्हणजे ही ऍड मला का आवडली होती की आपल्या आजूबाजूला जी छोटी मुलं असतात ना, ती आपल्याला खूप सिंपल शब्दांमध्ये आपण काय करतोय ह्याची जाणीव करून देतात. आमच्या घरातली सगळी छोटी मुलं काल खूप रडत होती, गणपती बाप्पा गेला म्हणून. आपल्यालाही रडू येतं. छोट्या मुलांचे तर ते छोटे बिचारे इमोशनल असतात. आरती म्हणता म्हणता आपणही रडतो, अरे बिचारा आज जाणार आहे हा. पण छोट्या मुलांना काय सांगणार आपण? मग तुम्ही तो पिक्चर बघितलाय का? स्त्री 2 बघितलाय का तुम्ही? स्त्री 2? यस मॅम. शेवटच्या सीन मध्ये नाही, छोटीशी पाकळी होते आणि त्याच्या हातावर जाते आणि गायब होते. तर मी तसं करून त्यांना सांगितलं, गणपती बाप्पा आपल्या आजूबाजूलाच असतो, तो कुठेच जात नाही. आपल्या घरामध्ये ऑलरेडी गणपती बाप्पा आहे ना, तो कुठे जाणार आहे? निसर्गाची पूजा करण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, वेगळ्या पद्धतीने करतो आणि नव्याने बघतो. ती झाडं, पानं, फुलं घेऊन येतो, पूजा करतो, निसर्गात जातो ना आपण. मग त्या निसर्गात तो त्याच्या आई बाबांकडे पुन्हा चाललाय. मग तो तू तुझ्या आईकडे असशील तर तुला बरं वाटेल, फिरायला गेलास 5-6 दिवस बरं वाटेल, पण घरी तुला आठवण येईल ना, आईला पण तुझी आठवण येईल, तुला परत जायला पाहिजे, मग परत पुढच्या वर्षी सुट्टीत ये. असं करून काहीतरी करून त्यांना सांगावं लागतं. पण त्यांचे प्रश्न खूप इंटेलिजंट असतात की का? मग आपण त्याच्या बरोबर गेलो तर असं होऊ शकतं का? सांगा, गणपती बाप्पा बरोबर आपण कसं जाणार? पण असेच प्रश्न असतात जे खरे खरे असतात. चला आता एअर पोल्युशनच्या ऍड कडून आपण पुन्हा येऊया. व्हेइकल. बघा, हा मी तुम्हाला मुद्दा का सांगितला होता? व्हेइकल एमिशन साठी सांगितला होता. व्हेइकल एमिशन्स ज्या पद्धतीने खरखर 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 ट्रॅफिक सिग्नलवरती आपण जे बोललो ना, ते हेच आहे ना. प्रचंड आवाज, वास, कलकल 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 असं डोकं. विचार करा, जे लोक सतत ड्राईव्ह करत असतात, ज्यांचं प्रोफेशनच ड्रायव्हिंग आहे, त्या लोकांना किती त्रास होत असेल ना. सतत बसून राहायचं, इकडे बघा तिकडे बघा, क्लच ब्रेक क्लच ब्रेक क्लच ब्रेक, इकडचा सिग्नल तिकडचा सिग्नल, त्याच्यामध्ये ते पोलीस अडवतात ते वेगळे, त्यांच्या ते दाखवायला लागतं ते वेगळं, तुमचं हे दाखवा ते दाखवा ते दाखवा, गाडीचं हे दाखवा, PUC दाखवा. गाडी दुसऱ्या कोणाची असेल तरी आपल्याच गळ्यात पडतं, ते काही होऊ शकतं. सांगायचा मुद्दा,
खूप चांगल्या गोष्टी आपल्याकडे गव्हर्नमेंटने ऑलरेडी केलेल्या आहेत. तुम्ही तुमची गाडी चेक करायची की त्याच्यामध्ये पोल्युशन अंडर कंट्रोल आहे का, ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. लोक काढत नाहीत, गाड्या तशाच घेऊन फिरतात. आणि ते तुम्हाला समजायला पाहिजे की तुमच्या पीयूसी मध्ये जर ती लेवल जास्त आली, याचा अर्थ असा आहे की तुमच्या गाडीमधनं प्रदूषण करणारे जे काही वायू आहेत ते जास्त प्रमाणात येत आहेत. तर तुम्हाला तुमचं इंजिन चेक करणं, तुमचं बघा, तुम्ही 2,000 रुपयाचं पेट्रोल भरलं तुमच्या गाडीमध्ये, पण ते जर नीट जळतच नसेल तर तुमचं इंजिनही खराब होतं, तुमचे पैसे वाया, तुमची गाडीही खराब होते इन रिटर्न. शिवाय तुम्ही ज्या प्रवासामध्ये जाताय त्या प्रवासामध्ये काही अडचण आली तर कोण जबाबदार आहे त्या गोष्टीला. म्हणजे तुम्ही 2,000 रुपये दिलेत ना, ते 2,000 पुढे 2,000 तुम्ही वापरा ना. त्याच्याकरता तुम्हाला काही गोष्टी चेक करायला पाहिजे. पण आपल्या देशामध्ये एवढे बुद्धिमान लोक आहेत की तुमचा मेंदू, तुमचं डोकं आणि तुमचा जीव वाचवण्याकरता तुम्ही हेल्मेट घाला रे हे सांगावं लागतं. अरे हे सांगायची काय गरज आहे? तुम्हाला स्वतःच्या जीवाची काळजी नाही का? तुम्ही 2 व्हीलरवर जाता, तुम्ही तुमच्या डोक्याची काळजी घेतली पाहिजे. ह्याच्यावरती एक खूप मस्त होर्डिंग लावलं होतं, ते मी पाहिलं होतं. तुम्हाला मुद्दाम सांगते, काही मुलांना इंटेलिजंट गोष्टी खूप मस्त असतात, डोकं चालवण्याच्या गोष्टी. रावण काढला होता, रावण. 10 डोकी. खाली लिहिलं होतं, ही हॅज 10 हेड्स बट यू डोंट. प्रोटेक्ट युअर हेड विथ अ हेल्मेट. मला एवढं आवडलं होतं की त्याच्याकडे 10 डोकी आहेत, एखादं उडालं तरी पण त्याला काही फरक पडणार नाही. तुमच्याकडे एकच आहे, ते गेलं तर तुम्ही काय कराल? पण हे सांगण्यासाठी तुम्ही हेल्मेट घाला रे बाबांनो, स्वतःचा जीव वाचवा, हे सांगावं लागतं. पण मुद्दा आहे परत व्हेइकल एमिशनचा. तर आपल्या गाड्यांमधनं निघणारा जो धूर असतो त्याच्यामधनं प्रदूषण होतं आणि ते खरंच होतं. पण याच्यावरती आजकाल एक चांगला पर्याय आहे जो आहे ई व्हेइकल. हॅलो बोला. मॅम, मी एक प्रश्न विचारू का? बोला. फॉसिल फ्यूल कुठून मिळते? अरे तुझं नाव सांग मला. हरीश. हरीश, बर. हरीश, ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, फॉसिल फ्युएल म्हणजे बघ, आता मी काय सांगितलं, जमिनीच्या खाली दाबल्या गेलेल्या जीवाश्मांपासून, त्याला जीवाश्मच म्हणतात. फॉसिल फ्युएल या शब्दाचा अर्थच जीवाश्म, जीव अश्म म्हणजे जीव, सजीव. अश्म म्हणजे अश्म, त्याचे काय बरं म्हणतात त्याला, आता फॉसिलच म्हणतात त्याला. दुसरा शब्द फॉसिलला अश्म हाच आहे. त्याच्यापासून तयार झालेल्या, सजीवांपासून तयार झालेल्याच त्या वस्तू आहेत. ठीक आहे. आता हे कुठे मिळतं? जमिनीच्या खाली मिळतं. तुम्हाला हे माहितीये का, काही काही नॅचरल गॅसचे जे काही रिझर्वायर्स आहेत, रिझर्वायर म्हणजे साठे, ते समुद्राच्या, मॅम तसं नाही, कोणत्या कोणत्या भागात मिळते असे? बघ, कोल म्हणजे कोळसा बिळसाच्या खाणी असतात, काही काही ठिकाणी त्या खूप खोल असतात. आपल्याकडे मोस्टली पश्चिम बंगाल साईडला कोळशाच्या खाणी आहेत भारतामध्ये. जसे लोखंडाच्या खाणी असतात ना, बघा पृथ्वीच्या खाली खनिजे आहेत. काही काही खनिजांमध्ये काही काही गोष्टी आहेत, काही काही खनिजांमध्ये फॉसिल फ्युएल्स आहेत. तर प्रत्येकाच्या खाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत आणि ते शोधून काढलंय. खूप वर्षापासून हे काम चालू आहे, आताच असं नाही. तुम्ही पिक्चर बघितलाय का, राणीगंज? मागच्या वर्षी आला होता, अक्षय कुमारचा पिक्चर आहे. त्याच्यामध्ये कोळशाच्या खाणीमध्ये लोक कसा कोळसा काढतात आणि त्याच्या पाणी, त्या खाणीमध्ये पाणी गेल्यावरती त्या लोकांना कसं वाचवलं होतं, त्याची एक खरी खरी स्टोरी आहे, खरी घटना आहे. त्याच्यावर मस्त पिक्चर आहे, कधीतरी जमला तर बघा. पिक्चरचं नावच आहे राणीगंज, त्या एरियाचं नाव आहे ते राणीगंज. त्याच्यातला तो मूव्ही आहे की खरोखर कोळशाचे, आता आपण हे म्हणतो ना कोल, त्याच्या खाणी खूप खाली, जमिनीच्या खाली असतात. त्या खोदून खोदून काढून ते वरती लिफ्टने पाठवतात सामान आणि मग त्याला क्लिनिंग बिनिंग करून वापरायला घेतात. अशा अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या गोष्टींच्या वेगवेगळ्या खाणी आहेत बाळा. म्हणजे काहीतरी काही काही ऑइलच्या रिझर्वायर्स तर समुद्राच्या खाली आहेत, मग तिकडनं ते पाईपाने असं एक्स्ट्रॅक्ट करून पाठवलं जातं. बीपीसीएल, एचपीसीएल हे शब्द ऐकलेत का? भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, ह्या कंपन्यांचं काम एक्स्ट्रॅक्शन करणं. आणि जिकडे जिकडे हे साठे आहेत, मोस्टली हे सगळे समुद्राच्या आजूबाजूला असलेल्या ठिकाणी यांचे सेटअप आहेत. तिथे ते सापडलेत जास्त प्रमाणामध्ये, तिकडनं ते काढले जातात. ठीक आहे. आता ह्याच्यावरती आणखीन आपण शोधून काढूया पेट्रोल डिझेल जास्त प्रमाणामध्ये कुठे, पण मोस्टली त्यांचे रिजन्स आहेत. काही काही ठिकाणी ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये, सगळीकडे थोड्याफार प्रमाणामध्ये ते असतात, पण काही ठिकाणी ते खूपच जास्त असतात. आता आपल्याला हे माहिती आहे ना, ऑइल, त्या सगळ्या गल्फ कंट्रीज है ना, ते हबीबीवाले लोक, त्यांच्याकडे ते खूप जास्त प्रमाणात तेलाचे साठे आहेत, ते तेलाची निर्यात करतात. त्यांच्याकडच्या जमिनीच्या खाली त्यांचे भरपूर मोठे साठे आहेत. मग त्यांच्याकडे जे नाहीये ते घेतात आपल्याकडनं, आणि जे आपल्याकडे नाहीये ते आपण त्यांच्याकडनं घेतो. गिव्ह अँड टेक, बरोबर की नाही? ठीक आहे ना? ते शेक लोक का मॅम? हा, असत ना ते पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे, ते बघ, त्याला शेक असतं, शेक.
हा बरोबर, दुबईला जास्त येते. दुबई, करेक्ट. ते सगळ्या ईस्ट काय बरं म्हणतात त्यांना, मला त्याचं नाव लक्षात नाही येते. तेलाच्या खाणीवाल्याच कंट्रीचं नाव येते. तिथे खूप साऱ्या तेलाच्या खाणी आहेत. तिथे तेल के कुए असं म्हणतात की वहां पे तेल के कुए है, एवढं तेल आहे तिकडे. जसं आपण खाली खोदलं की पाणी मिळतं ना, तसं तिकडे खोदलं की तेल मिळतं. असा जोक आहे, खरं आहे मला माहित नाही, पण असं म्हणतात. ठीक आहे. तर त्या कंट्रीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे तेलाचे साठे आहेत. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये ते वेगवेगळे डिस्ट्रीब्यूट झालेले. आता जाऊया आपण इंडस्ट्रियल प्रोसेसेसकडे. बघा, इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रोसेसेस होतात. त्यात काही केमिकल प्रोसेसेस असतात, काही क्लिनिंग प्रोसेसेस असतात. त्याच्यामधनं स्मोक, फ्यूम कंटिन्युअसली बाहेर पडतो. जेव्हा तुम्ही 2 रिएक्टंट्स एकत्र करता, त्याची काहीतरी रिॲक्शन होते आणि काहीतरी प्रोडक्ट बनतं, म्हणजे केमिकल रिॲक्शन होते. त्याचा एक सेटअप असतो. खूप मोठे 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 इन्स्ट्रुमेंट लावलेले असतात, एकामागे ऑटोमेटेड गोष्टी होत असतात. आणि त्याच्यामधनं जे काही बनतं ते प्रोडक्ट आपण जे वापरतो, भरपूर असतात. अशा भरपूर वस्तू असतात. फूड इंडस्ट्री असतात, फॅब्रिक इंडस्ट्री असतात, प्लास्टिक इंडस्ट्रीज असतात, मेटलच्या इंडस्ट्रीज असतात, काचेच्या कुठल्याही इंडस्ट्रीज तुम्ही जर घेतल्यात ना, त्याच्यामधनं धूर, फ्यूम बाहेर येतातच. कारण काय, काहीतरी जळतं ना तिकडे, काहीतरी कंबाईन होण्याकरता तुम्हाला हीट द्यावी लागते. तर त्या हीट मधनं काहीतरी प्रोड्यूस होणार, जे गॅसेस असतात किंवा काही प्रमाणामध्ये त्या बाष्प असतं, काही वायू असतात, विषारी वायू त्यातनं बाहेर पडतात आणि मग ते हवेमध्ये जातात. जाणार कुठे शेवटी, यहा वहा सगळीकडे हवाच हवा आहे. त्या हवेमध्ये ते जातातच. बरोबर. आणि मग नंतर हा लास्ट मुद्दा आहे ना, हा जनरली आपण याचा विचार करत नाही, पण हा खूप इम्पॉर्टंट आहे. ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस म्हणजे शेतीमधल्या पद्धती, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स आणि लाईव्हस्टॉक वेस्ट. सी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आपल्याकडे खूप जमीन शेतीखाली जी आहे ना, त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न मिळावं म्हणून शेतकरी काय करतात सांगा बरं मला तुम्ही. तुमच्यापैकी जर काही शेतकरी असेल तर, किंवा तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला नक्की माहिती आहे. बोला काय. खत टाकतात किंवा त्याच्यावर कीटकनाशक फवारतात. आमच्या घराच्या शेती करतात तर ते स्प्रे घेऊन फिरत असतात. त्याच्यामध्ये त्या अळ्या, बरोबर आहे ना, आपण एवढं कष्टाने आपण जे काही पेरतोय ते किड्या मुंगे वेगवेगळ्या अळ्यांनी खाऊन टाकलं तर उपयोग काय नाही, आपण काय खाणार. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण खूप स्प्रे करतो किंवा त्याच्या खाली खतामध्ये NPK फर्टिलायझर्स टाकतो. पण हे सगळे जर केमिकलचे असतील, म्हणजे केमिकली मेड इन टू सम काइंड ऑफ कंपनी, सम काइंड ऑफ इंडस्ट्री, तर ते केमिकल युक्त असतात. तर ते जमीन सगळेचे सगळे शोषून घेत नाही. शिवाय वनस्पती पण शोषून घेत नाही. त्याचा परिणाम मातीवर होतो, वनस्पतींवर होतो आणि आपल्या तब्येतीवर पण होतो. बघा, तुम्ही कधी तुमच्या घरामध्ये मॉस्किटो स्प्रे मारलाय का? मच्छरांचा स्प्रे, झुरळांचा स्प्रे मारलाय? कसं वाटतं त्या रूम मध्ये गेल्यानंतर? नाही मारला. चला, तुमच्या वेगळे किती लोकांच्या घरी गुड नाईट लागतं रात्री? गुड नाईट लिक्विड आमच्या घरी मशीनच्या लावून बघा जरा एकदा, कसा वास येतो. ते पण फास्ट काळ जाळतात. व्हेरी गुड. मी हे सगळं तुम्हाला का विचारते, गुड नाईट असेल, फास्ट कार्ड असेल किंवा ती मच्छर अगरबत्ती असेल, काहीही असेल, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी जाळता त्याचा वास घेतलाय का? मच्छरचा स्प्रे असेल, झुरळाचा स्प्रे असेल, वास घेतलाय का? मुलांना त्रास होईल असे त्याच्यामध्ये केमिकल्स असतात. त्याचा त्रास आपल्याला होत नाही का सांगा मला? लागतो. आपल्या पण डोळ्याला चुरचुरतं, जळजळतं, वास कसा तरी येतो, मळमळल्यासारखं व्हायला लागतं. कारण ते सजीव आहेत, ज्यांना मारण्याकरता आपण या गोष्टी करतोय. तर आपण सजीवच होत ना, त्याचा परिणाम आपल्याला होणारच ना. म्हणजेच ते नॅचरल नाहीयेत, आर्टिफिशियल आहेत, केमिकल्स आहेत आणि त्याचा परिणाम जसा त्यांच्यावर होतो तसा आपल्यावर सुद्धा होतो. आपल्यावर थोडा कमी होतो, पण होतो मात्र नक्की. मग ही जर आपल्या घरातल्या रेग्युलर वापरणाऱ्या वस्तूंची परिस्थिती आहे, तर विचार करा आपल्या शेतामध्ये ज्या अळ्या, किडे जे काही आहेत, जे आपल्या वनस्पतींना खाणार आहेत, त्यांना मारण्याकरता जे आपण केमिकल्स वापरत असू ते किती स्ट्रॉंग असतील. तुम्हाला त्यांना मारून टाकायचंय, बेशुद्ध करायचं नाही. आपण मच्छर बेशुद्ध झाला, पडला खाली चालेल, तसं तुम्हाला अळ्यांच्या बाबतीत, किड्यांच्या बाबतीत करून चालणार नाहीये. ते मेलेच पाहिजे. तुम्ही त्याच्यावर स्प्रे करणार म्हणजे अशा पद्धतीचे केमिकल्स आपण टाकतो त्याच्यावरती. हे चुकीचं आहे का? नाही. आपण जी काही शेती करतो त्याच्यातनं उत्पन्न चांगलं यावं म्हणून केलेला तो प्रयत्न आहे.
पण त्याचा परिणाम असा होतो की ह्या सगळ्यामधनं, स्प्रे मधनं जे काही पार्टिकल्स हवेमध्ये जातात, शेवटी ते केमिकल्स आहेत, तेही निसर्गामध्ये त्यांच्या फ्युम्सच्या रूपात, त्याच्या गॅसेसच्या रूपामध्ये परत जातात. मग त्या शेतांमध्ये बघा स्प्रे केल्यानंतर कसा वास येतो. आमच्या आजूबाजूला जेव्हा स्प्रे करतात ना ते समोरचे दादा, त्याचा वास मला घरापर्यंत येतो. कित्येक वेळेला लेक्चरच्या वेळेला मला समजतं इथे बसून की आज स्प्रे केलेला आहे त्यांनी, कारण की त्याचा एवढा स्ट्रॉंग वास असतो की ते किडे मरो न मरो, आपल्या नाकात ते किडे नक्की मरून जातात त्याच्यामुळे, की काय किती डेंजरस आहे. पण हे ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेसमुळे आपल्या आजूबाजूच्या हवेमध्ये पोल्युशन जातं. ठीक आहे, हे आहे आपलं एअर पोल्युशन. समजलं ना हे सगळे मुद्दे? सोपेच आहेत. आता Yes, ma'am. आपण बघतोय इफेक्ट्स एअर पोल्युशन. बोला मॅम, तुम्ही बोलत होते की कोणत्या देशांमध्ये ते विहिरी फ्युलच्या. मॅम, मी सांगू का? सांग ना, सांग ना. सौदी अरेबिया, इराण, इराक आणि कुवेत मध्ये जास्त Yes. पाळल्या जातात. बरोबर. आणि त्याला काय म्हणतात, काहीतरी म्हणतात रे त्यांना, अरब एमिरेट्स म्हणतात ना. अरब कंट्रीजच मोस्टली म्हणतो आपण त्यांना. त्याचा ग्रुपच आहे ना तो, त्या तेल देणाऱ्या ह्यांचा ग्रुप आहे तो, त्याला आपण अरब कंट्रीजच म्हणतो इन जनरल. पण ते मॅम, मी तुम्हाला नंतर सांगू शकतो. कधी सांगू शकतोस. चला आता इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन बघूया. एअर पोल्युशन तर आपल्याला समजलं काय, आपल्या हवेमध्ये प्रदूषित घटक आले, कंटॅमिनंट्स आले, त्याच्यामुळे आपल्याला इरिटेशन व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला, त्याला आपण म्हणतो एअर पोल्युशन. आता ह्या एअर पोल्युशनचे इम्पॅक्ट काय आहेत, म्हणजे त्याचे परिणाम काय आहेत, इफेक्ट्स काय आहेत. सगळ्यात पहिला तर आहे रेस्पिरेटरी इश्यूज. हे भगवान, सोचो अगर तुम ट्रैफिक में फंस गए तो क्या ही तुम सांस ले पाओगे. जे काही तुम्ही श्वास घ्याल त्याच्यामध्ये हे नाकाला आपण रुमाल लावून बसतो, ओढणी लावून बसतो, वासच एवढे भयंकर असतात तिथे. पेट्रोलच्या जळण्याचे वास, आणखीन कुठे जर आणखीन पावसाळ्यात अडकलात तर मग काय विचारूच नका, सुगंध असतो आजूबाजूला. सगळ्या सडलेल्या वस्तू, भाज्या बिज्या कुठे आजूबाजूला पडल्या असतील, कचऱ्याचे ढेर असतील. विचार करून पण भीती वाटते, असं वाटतं नको तो ट्रॅफिक, सुट्टी घेते मी, घरी बसते, मला शाळेत जायचं नाही. हो की नाही? असं होतं की नाही? कारण तो अनुभव तसा असतो. जिथे पोहोचतो आपण शाळेमध्ये डोकं धरूनच बसलेलो असतो आपण. 15 मिनिटाच्या ट्रॅफिक मध्ये कमीत कमी पुढची आपली 1 तासाची तरी बौद्धिक अवस्था गडबडून जाते, कारण की त्या एअर पोल्युशनचा परिणाम आपल्या शरीरामध्ये झालेला असतो. 15 मिनिटं तुम्ही ती पोल्युटेड हवा नाकातनं घेतलीये, तुमच्या शरीरात पसरलीये, मग काय होणार आहे? स्वाभाविकच आहे. रेस्पिरेटरी इश्यूज सगळ्यात पहिली गोष्ट आहे. आपल्या रेस्पिरेशन मधनं ते आपल्या शरीरात जातं, नाकातनं गेलं की शरीरामध्ये पसरतं. थकल्यासारखं वाटतं, डोकं दुखणं, मळमळणं, हे सगळे त्याचे परिणाम आहेत. कारण की रेस्पिरेशन आपल्या बॉडीच्या प्रत्येक ठिकाणी पोहोचतं. रेस्पिरेटरी सिस्टीम लंग्स मध्ये आहे, बरोबर, नोज टू लंग्स. लंग्स मधनं जे काही ऑक्सिजन आपल्या ब्लड मध्ये जातं, कुठून जातं? हार्ट मधून. तर बघा, रेस्पिरेटरी आणि कार्डिओव्हास्क्युलर हे दोघं एकमेकांच्या हातात हात घालून फिरतात, म्हणजे ते कोणी एकमेकांचे पक्के मित्र आहेत. या दोन सिस्टीम एकमेकांच्या बरोबर चालतात. रेस्पिरेशनमुळे मिळाला ऑक्सिजन, कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे हार्ट रिलेटेड गोष्टी. हार्ट, रेस्पिरेटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टीम ह्या एकमेकांच्या सख्या बहिणी आहेत. तर तुमच्या रेस्पिरेशन मधनं तुम्ही ऑक्सिजन घेतलाय, पण त्या ऑक्सिजन बरोबर तुम्ही एन नंबर ऑफ सगळे पोल्युटंट्स पण घेतले. त्यातनं तुमच्या नाकाला, तुमच्या फुफ्फुसांना आता फक्त ऑक्सिजन काढून घ्यायचंय. बाकी सगळं एक्सेल करताना तुम्ही बाहेर टाकलंय, पण जो ताण आलाय, कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळालंय, या सगळ्याचा परिणाम काय होतो? कार्डिओव्हास्क्युलर हार्म. हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स, थकल्यासारखं होणं, सगळे अंगातली शक्ती निघून गेल्यासारखं वाटणं, खेळताना पळताना दमल्यासारखं होणं, झोप आल्यासारखं होणं, ही सगळी लक्षणं कसली आहेत? एकतर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमी आहे, म्हणजे एनर्जीची कमी आहे. जेव्हा ह्या गोष्टी कमी होतात तेव्हा आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम्स होतात. रेस्पिरेटरी प्रॉब्लेम, कार्डिओव्हास्क्युलर प्रॉब्लेम. खूप जास्त प्रमाणामध्ये सारखा पोल्युशन मध्ये आपण राहतोय, कलकल, हार्ट अटॅक, स्ट्रोक लोकांना येतात किंवा रिलेटेड प्रॉब्लेम्स टू हार्ट, म्हणजे ते काय म्हणू आपण, असं छातीत धडधडल्यासारखं होणं, घाबरल्यासारखं होणं, खूपच घाम येणं, अशा काही गोष्टी होतात. आणि ह्या खूप सामान्य गोष्टी आहेत, ह्या कोणालाही होऊ शकतात. जे वारंवार अशाच परिस्थितीमध्ये फिरतात, अशाच ठिकाणी फिरत राहतात, त्यांना हे प्रॉब्लेम जास्त प्रमाणामध्ये येतात. ठीक आहे. सो दीज आर इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन डिरेक्ट ऑन अवर हेल्थ. दुसरं दाखवतात ना त्या एअर पोल्युशन मधल्या मुली, असं चेहरा क्लीन करतात, सगळ्यात काळा असतं, मग ते फेअर अँड लवली काय कशाने तरी तोंड धुतात.
ते पण एक परिणाम आहे. आपल्या स्किनवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो बरं का. म्हणजे दाखवतात ऍड मध्ये अगदी तसाच नाही, पण नक्की होतो. कारण आपल्या सेलवरती त्याचा एक प्रकारचा लेअर असतो ना, आपल्या बॉडी टिश्यूज मध्ये पण ते येतं ना, तो त्रास देत असते. एन्व्हायरमेंटल डॅमेज हे तर आपल्याला झालेले परिणाम आहेत. पण जसे आपल्याला होतात ह्युमन्सना, तसे अदर अॅनिमल्सना सुद्धा होतात. बाकीच्या प्राण्यांना, पक्ष्यांना याचा त्रास होणार नाही का? बघा, humans are the most evolved species. Still, there are all other living things which have or which may have problems due to this air pollutions. कारण त्यांची पण रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, त्यांची पण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, बरोबर? त्यांना सुद्धा ऐकू येतं, वास येतात, त्रास होतात. म्हणून अशा ठिकाणी जास्त प्राणी पक्षी राहत नाहीत, लांब असतात, जिकडे क्लीन असतं, ग्रीन असतं, पोल्युशन कमी असतं. शहरांमध्ये चिमण्यांचं प्रमाण कमी झाल्याचं कारणच इथे पोल्युशन जास्त आहे. चिमण्या आधी सर्वत्र होत्या. जेव्हा लोक सायकलिंगने फिरायचे ते हेल्दी एन्व्हायरमेंटचं लक्षण होतं, जे की आता नाहीये. ठीक आहे. सो प्राण्या पक्ष्यांवर सुद्धा त्यांचे परिणाम होतात. आपण फक्त आपलाच विचार करतोय. बघा इथे सुद्धा एअर पोल्युशनमुळे आम्हाला काय होतं, अरे तुम्हीच केलंय ते एअर पोल्युशन, बाकीच्यांना काय होतं ते पण बघत की जरा. म्हणजे एअर पोल्युशन अफेक्ट्स ऑल द लिव्हिंग थिंग्स. आता एअर पोल्युशन मध्ये असलेल्या झाडांचा काय होत असेल विचार करा बरं जरा. मस्त वाटत असेल त्यांना, हो की नाही? हो ना, झाडांना काय मस्त वाटत असेल, पोल्युशन मध्ये उभा आहे मी, हा हा हा, असं वाटतं का? त्यांना पण खूप वेदना होतात. बरं, त्यांना पण खूप वेदना होतात, त्यांना बोर होत असेल. काय मूर्ख माणसं ती सगळी आजूबाजूला, मी हलू शकत नाही इकडनं तर मी पळून गेलो असतो, असं म्हणाले असतील. त्यांच्या मुळांवरही काही इफेक्ट होतो याचा. पानांवर, फुलांवर, सगळ्यांवर होतो. आणि मनावर किती परिणाम होत असेल. झाड वाळून पण जातात मॅम. बरोबर आहे. विचार करा, त्या वनस्पतींना किती राग येत असेल आपला. ते म्हणत असेल मूर्ख कुठले, मी इथून हलू पण शकत नाही, मला पाय नाही तर कधीच पळून गेलो असतो. ह्या मूर्ख माणसांच्या बरोबर मला शहरामध्ये राहावं लागतं, त्याच्याऐवजी मी जंगलात पळून गेलो असतो. जर आज चला तुम्हाला निबंधाचा विषय, तुमचा आजचा होमवर्कचा विषय आहे, मला पाय असते तर झाडाचे मनोगत, याच्यावर निबंध लिहायचा, एका पानाचा, फार मोठा नाही, एका पानाचा, भरपूर झाला. विचार करून, चांगला क्रिएटिव्ह, थोडासा वाटलं तर विनोदी, पण नक्की लिहा. विचार करून बघा ना. स्वतःला झाडाच्या ठिकाणी ठेवून बघायला म्हणतात एम्पथी. दुसऱ्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून विचार करणं. मला जे काही वाटतं ते माझ्या ठिकाणी आहे, पण मी त्या झाडाच्या ठिकाणी असतो तर मला कसं वाटलं असतं. मी एखाद्या पोल्युटेड ठिकाणी उभी आहे आणि मी तर येता जाता सगळ्यांना शिव्या घातल्या असता, मग माझा बेस्ट फ्रेंड कोण झाला असता? ट्रॅफिक पोलीस. तो पण माझ्या बरोबर तिथे उभा असतो रात्रंदिवस, बरोबर ना? त्यालाही ते सगळे त्रास होतात जे मला होतात, किंवा माझ्याहून जास्त होतात. मी तर झाड आहे, मला चालून जातं, मी तर कार्बन डायऑक्साईड घेणारच आहे, माझं जगणंच त्याच्यावरती, पण त्याला किती त्रास होत असेल. असा विचार करायला काय हरकत आहे? चला, हा निबंध आहे, जस्ट एक आयडिया होती. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल डॅमेज, डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर. तुम्ही पावसाळ्यामध्ये छत्री घेऊन जाता, छत्रीचं काम काय असतं? पावसापासून वाचवायचे काम, वाचवणे. आपल्याला पावसात ओलं होऊ नये म्हणून छत्री आपल्याला सुरक्षा करते. जर त्या छत्रीला खड्डे पडले तर आपल्यावर पाणी येईल. बरोबर. ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला वाचवताय तीच तुमच्या अंगावर येऊन पडेल ना. मग आपल्या, बघा, आपण पृथ्वीवरती आहोत, आपण इतके नशीबवान आहोत ना, आपल्याला वाचवायला सगळीकडून मदत आहे. आपल्याला वाचवायला आपल्या पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे. त्या वातावरणाचा सगळ्यात वरचा जो भाग आहे तो आहे ओझोन लेअर. ओझोन म्हणजे O3, ऑक्सिजन म्हणजे O2, जे आपण रेस्पिरेशन मध्ये घेतो, म्हणजे घेतो आणि कार्बन डायऑक्साईड देतो, बरोबर. ते आहे O2 म्हणजे ऑक्सिजन. पण या O2 चा जर O3 झाला त्याला ओझोन म्हणतात. ठीक आहे. आता ह्या ओझोनचा एक मोठ्याच्या मोठं एक असं छत्री म्हणा किंवा एक कवच आपल्या पृथ्वीच्या बाहेरच्या बाजूला आहे. पण आपल्या शहाणपणामुळे आपण काय केलं, एअर पोल्युशनमुळे त्या ओझोन लेअरला खड्डे पडलेले बऱ्याच ठिकाणी. ओझोन लेअरचं काम काय आहे हे आधी समजून घ्या, मग काय होईल तुम्ही मला सांगा. जसे छत्री आपल्याला पावसापासून वाचवते, तसं हे जे ओझोनचं कवच आहे हे आपल्या पृथ्वीला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवते. अतिनील किरण म्हणजे खूप डेंजरस आणि एकदम रिस्की किरण, जी पृथ्वीवर नाही पडायला पाहिजे. ती पृथ्वीवर पडू नये म्हणून त्याला वाचवण्याचं काम वरचं ओझोन लेअर करते. आता त्याच लेअरला आपण खड्डे पाडले तर काय होईल?
पृथ्वीचे निम्न किरण हे आपल्या पृथ्वीवर येतील व आपल्या जीवावर बेतू पण शकतात. करेक्ट आहे. म्हणजे जे पृथ्वीवर येऊ नये म्हणून आपल्याला दिलेलं आवरण आहे ते आपण शहाणपणा करून फोडलंय, मग काय होणार आहे? घ्या मरा. तेच होतं. बघा, अतिनील किरणांचा परिणाम खूप भयंकर असतो. त्याच्यामुळे खड्ड्यात पडणे, स्वतःहून कुऱ्हाडीवर पाय देऊन टाकणे, स्वतःहून खड्ड्यात जाऊन पडणे. पण हे आपल्याला माहित नव्हतं की पोल्युशनचा असा परिणाम होईल. ते आपण केल्यानंतर आपल्याला कळलं. बघा, हे पण मी तुम्हाला सांगते हे सगळं का झालं. आपण खूप विनोदी पद्धतीने हे बघतोय, पण हे कोणी मुद्दाम नाही केलं. आपण समजून घेऊ ते का झालं. आधी हे समजून घ्या की ओझोन लेअर फुटल्यामुळे जेव्हा त्याला खड्डे पडले, तिथून जे अतिनील किरण पृथ्वीवर येतात त्याला आपण म्हणतो अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स, युव्ही रेडिएशन्स. त्या पृथ्वीवर पडल्यावरती काय होतं, जिथे जिथे स्किन वरती ते पडतात तिथे स्किन डॅमेज होते, तिथले सेल्स मरून जातात, तुटून जातात, कारण ते खूप डेंजरस किरण आहेत. बरोबर. त्या किरणांपासून आपल्या शरीराचं त्वचेचं रक्षण करण्याकरता तिथल्या लोकांना खूप सारे क्रीम मलम बिलम लावून फिरावं लागतं, तरी सुद्धा स्किन कॅन्सर होतात. तिथल्या वनस्पती, तिथल्या प्राणी सगळ्यांच्या जीवाला धोका डायरेक्ट मरून नाही जात, पण हळूहळू इम्पॅक्ट होतो. खूप जास्त उष्णतेमध्ये बघा, आपल्याकडे आता 50 डिग्री पर्यंत उष्णतेत उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जातं. 50 डिग्रीच्या आसपास जेव्हा तुम्ही राहता, तुमच्या शरीराला गरम व्हायला लागतं की नाही. हळूहळू आपल्या शरीराला समजायला लागतं की हे बरोबर नाही चाललं. सेम तसंच होतं. ओझोन लेअरच्या होलमधनं जे काही युव्ही रेडिएशन्स येतात त्याचा परिणाम हळूहळू होतो, पण होतो मात्र जरूर. बरोबर. आता हे का झालं हे समजून घेऊया. बघा, जेव्हा पृथ्वीवरती म्हणजे आपल्या ह्या प्रिय पृथ्वीवरती लोकांनी आधुनिकीकरण आणि नवीन नवीन शोध लावायला सुरुवात केली, ही मागच्या 200-250 वर्षापर्यंतची गोष्ट आहे. जेव्हा आपला बिचारा भारत देश परकीय आक्रमणांनी ग्रस्त होता, आपण आपल्यातच होतो. जगात काय चाललंय त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नव्हतं. आपले रोजचे प्रॉब्लेम आपले सुटता सुटेना अशी परिस्थिती होती. आपल्या स्वतःचे निर्णय आपण जर घेऊ शकत नसू तर आपण काही जग सुधारायला जाणार आहे. जेव्हा की हा संपूर्ण जगाचा अभ्यास आपल्याकडे खूप पूर्वीपासून आपल्या वैदिक काळापासून करून ठेवलेला आहे. आकाशातल्या ग्रह नक्षत्रांचा अभ्यास, त्याच्यावरून राशी, त्याच्यावरून कोणती नक्षत्र कुठे आहेत, कोणता पाऊस कधी पडेल. तुम्ही कधी कॅलेंडर उघडून बघा, कोणतेही कॅलेंडर उघडून बघा, त्याच्यामध्ये दिलेलं असतं पावसाचं वाहन, उंदीर, हत्ती, काय काय वेगळी नाव आहेत त्याची. तशा प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे त्याचा. नक्षत्राप्रमाणे आजूबाजूच्या वातावरणाला समजून उमजून आपले सण आहेत. एवढी आपली परंपरा समृद्ध होती. पण दुसऱ्या लोकांच्या गडबडीमुळे, त्यांच्या त्रासामुळे आपण आपलं जे काही होतं ते सगळं गमावून बसलो. वेळ कुठे सांगा ना मला तुम्ही. जीवाची भीती असेल तर काय नवीन शोध लावायला जाणार तुम्ही? हे शक्य नसतं. त्याच्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये जवळपास एक 800-900 वर्षातला आपला भारताचा इतिहास हा खरंच हळूहळू काय बरं म्हणू आपण खालच्या स्तरावर गेला. पण त्यावेळेला बाकीच्या जगात, स्पेशली पाश्चात्य देशांमध्ये नवीन नवीन गोष्टींचे शोध लागणं, स्पेशली इंडस्ट्रीज बनणं, या गोष्टी सुरू झाल्या होत्या. याची सुरुवात कुठेतरी भारतीय वाङ्मयामध्ये आहे आणि याचे सिद्ध पुरावे सुद्धा आहेत. पण आपण आपलं कौतुक सध्या सोडून देऊ. त्यांनी काय केलंय ते बघू. बघा, त्यांनी अनेक शोध लावले. इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला, किंवा त्याच्यानंतर चाकांच्या शोधामुळे, चाकाचा शोध तर माणसाने अश्मयुगातच लावला होता, पण त्याचा वापर करून त्यांनी व्हेकल्स बनवले. 2 व्हीलर, 4 व्हीलर. पूर्वीच्या गाड्या बघितल्या तुम्ही, अशा मोठ्या मोठ्या गाड्या होत्या. पण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करत आत्ताची आपली मागच्या 50-1 वर्षापर्यंतची तुम्ही अर्थवरची डेव्हलपमेंट बघा. खूप गोष्टी बदलल्या, नवीन नवीन कंपन्या उभ्या राहिल्या, नवीन नवीन लोकांना उद्योग धंदे, पैसे, नोकऱ्या, ह्या सगळ्या गोष्टी देण्याकरता कुठेतरी काहीतरी गमवावं लागतं. जे अचानक वाढलं त्याचा परिणाम अचानक दुसरीकडे झाला, हा त्यांनाही माहित नव्हता की असा परिणाम होऊ शकतो. जेव्हा खूप साऱ्या कंपन्या सुरू झाल्या, खूप सारे लोक त्याच्यामध्ये काम करायला लागली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही गोष्टींचं प्रोडक्शन झालं, तेव्हा समजलं की ह्याचे दुष्परिणाम होत आहेत. बरं, तोपर्यंत असं कोणी केलंच नव्हतं ना. जेव्हा एखादी गोष्ट माणूस पहिल्यांदा करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये काही गोष्टी बरोबर होतात, काही गोष्टी चुकतात. चुकलेल्या गोष्टी समजून उमजून रिपेअर केल्या पाहिजे. मग जेव्हा समजलं की ह्याचे दुष्परिणाम व्हायला लागलेले आहेत, काय दुष्परिणाम झाले हे समजलं, तेव्हा का झाले हा अभ्यास झाला. कोणी मुद्दाम चला रे ओझोन लेअर फोडू असं काम करूया असं केलं नाही. असं कोणीही करणार नाही. कारण की आपण जिथे राहतो, जिस डाली पे बैठे हैं उसी को काटोगे क्या, असं कोणी विचार करत नाही. आणि मुद्दाम विध्वंस व्हावा अशा हिशेबाने कुठलेही रिसर्चेस झालेले नाहीये.
अगदी ऍटम बॉम्ब पण कोणातरी कोणत्या तरी शहराला टाकून मारून टाकण्याकरता बनवलेला नव्हता. ते बनवण्याचं कारण वेगळंच होतं, पण वापरलं दुसरीकडे होतं. सांगायचा मुद्दा, नवीन शोध जेव्हा लागले, जेव्हा खूप फास्ट प्रगती झाली आणि जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम आले. ठीक आहे. आणि ह्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन काढताना मग आपण काय केलं पाहिजे, ह्याच्यावरती सुरू झालं सस्टेनेबल डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट तर पाहिजे, पण सस्टेनेबल, आपणही जगू शकतो, आपण इतरांनाही जगू देऊ शकतो, असा विचार घेऊन झालेली डेव्हलपमेंट जी भारत करतो. भारताचा विचार आधीपासून काय, वसुधैव कुटुंबकम. पूर्ण वसुधा आपली आई आहे आणि सगळे पूर्ण पृथ्वीवरचे लोक आपल्या कुटुंबातले लोक आहेत. याच्यामध्ये हा फरक नाही, हा अमेरिकन आहे का, तो आफ्रिकन आहे का, हा मराठी बोलतो का, तो कोण वेगळा आहे का, हा भागच नाही. पृथ्वीवरचे सगळेच्या सगळे आपले आहेत, आपल्या कुटुंबातले. आपण सगळ्यांना सांभाळून घेतो की नाही. मग त्यात प्राणी असू दे, पक्षी असू दे, पाणी असू दे, हवा असू दे, माती असू दे, माणसं असू दे, सगळ्यांचा विचार हा खूप मोठा विचार. आणि अशीच डेव्हलपमेंट करायची की मी माझी प्रगती करेन, पण माझ्याबरोबर इतरांना त्रास होणार नाही, कोणाचा ऱ्हास होणार नाही, असा चांगला विचार करून केलेली प्रगती हीच खरी प्रगती असते. आणि याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात, जी पूर्वी नव्हती. त्याच्यामुळे झालेले सगळे एन्व्हायरमेंटल डॅमेजेस आहेत, पण ते सुधारवण्याचे पण प्रयत्न सुरू होते. चला, इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन, ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा आपण पुढच्या वेळेला बघूया, कारण हा 2 मिनिटात संपणारा मुद्दा नाही. आपली आजची वेळ तर संपली. आपण जे काही बोललो ते तुम्हाला कळलं का? आपण भरपूर गोष्टी बोललो. आणि हा खूप मस्त मुद्दा आहे, ज्याच्यावरती तुम्ही काहीतरी करू शकता. स्वतःच्या ठिकाणी राहून विचार करा आणि छोटे छोटे बदल करून बघा. आपल्या हातात खूप काही गोष्टी आहेत. वी आर पॉवरफुल. चला, बाय बाय, भेटूया पुढच्या वेळेला. आणि अच्छा, होमवर्क आहे ना, होमवर्क तुम्हाला निबंध लिहायचा आहे, तो मी वाचणार, तुम्ही ग्रुपवर टाकायचा. मला वाचायचे तुमचे इमॅजिनेशन्स, कल्पक निबंध. बाय बाय, भेटूया पुढच्या वेळेला. गुड नाईट. बाय, गुड नाईट. बोला बोला बोला. मॅम, निबंधाचं नाव ग्रुप मध्ये शेअर करा. निबंधाचं नाव हेच